ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्टमधला आपला एक टॉपिक बाकी होता, तो म्हणजे कोणता? ॲब्स्ट्रॅक्शनचा. तर ॲब्स्ट्रॅक्शनचा पूर्ण जो टॉपिक येतात आज आपण स्टडी करू. बेसिक आहे, काही अवघड नाही. याच्यामध्ये एक डेकोरेटर यूज केलं जातं @abstract मेथड म्हणून, ABC मॉडेल यूज केलं जातं. आपण सगळ्या गोष्टी स्टडी करू. बँकिंगचंच एक्झाम्पल घेऊ. आता ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? जसं की तुम्ही याची डेफिनेशन जर तुम्हाला सांगायची, व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्शन, काय सांगू शकता? कोणाला माहिती आहे ॲब्स्ट्रॅक्शन काय असतं? इंटरनल डिटेल्स हे हाईड करायचं. एक कन्सेप्ट असते तुमची डेटा हायडिंग, माहिती तुम्हाला? की सगळ्याच्या सगळा डेटा काय करून ठेवणं? हाईड करून ठेवणं. ठीक आहे. एक आणि दुसरी एक मेथड असते तुमची की इंटरनल डिटेल्सलाच हाईड करणं. डेटा हायडिंग म्हणजे काय? सगळ्या गोष्टी हाईड करून ठेवणं. एक आहे तुमचं काय? इंटरनल डिटेल्स हाईड करून ठेवणं. पण ॲब्स्ट्रॅक्शन ही प्रोसेस काय माहिती का? हाईड इंटरनल डिटेल्स अँड शोईंग ओनली इसेन्शियल फीचर्स. म्हणजे काय करायचं तुम्हाला? डेटा हायडिंग समजलं काय? की काही डेटा तुमचा हाईड करून ठेवणं. मुलांना असं वाटतं की डेटा हायडिंग म्हणजेच काय ॲब्स्ट्रॅक्शन असतं. हा आहे, पण काय हाईड करतो आपण? इंटरनल डिटेल्सलाच हाईड करतो आणि जे इसेन्शियल फीचर्स आहे ते युजरला दाखवायचं काम करतो. हे असतं आपलं ॲब्स्ट्रॅक्शन. त्याची डेफिनेशन कशी लिहिशाल तुम्ही? इथे बघा, सिम्पल वेने तुम्ही डेफिनेशन लिहायच्या. काय? की हायडिंग HEIDING, बरोबर आहे स्पेलिंग? बरोबर आहे. हायडिंग इंटरनल डिटेल्स अँड शोविंग ओनली इसेन्शियल फीचर्स. आता याचा यूज कुठे होतं माहिती का? याचा यूज जसं की तुम्ही बघा, ATM आहे. तुम्ही ATMमध्ये गेला, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल हेच आहे ATM. तुम्ही ATMमध्ये गेल्यानंतर काय करता? पिन टाकता, बरोबर, पैसे येतात. पिन टाकल्यानंतर डिपॉझिट करता, विड्रॉ करता. आता या गोष्टी तुम्हाला फक्त माहिती, घे बटन दाबलं तर हे होतं, ही गोष्ट हे असे होते. हा पिन टाकलं तर तुमचं काय, तुम्ही जेवढी अमाऊंट टाकता तेवढी विड्रॉ होईल, डिपॉझिट करू शकतो. पण ही जी गोष्ट आहे, ही जी प्रोसेस ही फक्त तुम्हाला बाहेरून माहिती, इंटरनली काय वर्किंग चालतं ते माहिती आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचं? युजरला एक व्ह्यू, जेवढी इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे तेवढेच त्याला द्यायची. युजरला जर मी असा ऑप्शन देऊ शकलो असतो तर की जा आणि तू चेंज कर, काय की तू डायरेक्ट काय करू, बॅलन्सला चेंज करू शकतो, असं असं सिक्युरिटी राहिली असती का? नाही. आपल्याला युजरला थोडेच ॲक्सेस द्यायचे, बाकीचं त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन या गोष्टी काय करायच्या? हाईड करून ठेवायच्या. अजून एक बेस्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये सांगतो. जर युजरला ATM मशीन चालवण्यासाठी काय करावं लागलं असतं? की त्याला हे समजावं लागलं असतं की ATM मशीनचं इंटरनल वर्किंग कसं येतं. दुनियामधले 95% लोक ATMला वापरूच शकले नसते, बरोबर आहे. तर आपल्याला असे फीचर्स नको की त्याला फार इंटरनल डिटेल, म्हणजे एखादं बुक स्टडी करून आणि मग जाऊन ते एक्झामसारखंच झालं नाही. असं जर करावं लागलं असतं तर काय झालं असतं? चांगलं असतं काही प्रोग्रामिंगचं येऊन पण काय उपयोग झाला असता का? नाही. लोक त्याच्यापेक्षा बँकेत गेले असते, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला काय करायचं की असा व्ह्यू आपल्याला, युजर फ्रेंडली व्ह्यू आपल्याला क्रिएट करून द्यायचा आहे की इंटरनल डिटेल्स काय करायचे? आपल्याला हाईड करायचे. आणि ते हाईड करणं कशाच वेळी होईल? आपलं इंटरनल डिटेल्स कसे? या ॲब्स्ट्रॅक्शनच्या प्रिन्सिपलने आपण करू शकतो. तर पायथॉनमध्ये काय करतो आपण एकदा बघू. तर युजरला काय करायचे ते आपण एक शोईंग करू, पण युजरला कसं काम करते त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. इंटरनल डिटेल्स काय करायचे? आपल्याला हाईड करून ठेवायचे. तर पायथॉनमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय यूज करतो आपण? तर पहिलं म्हणजे एक ABC मॉड्यूल यूज करतो. ABC म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. काय? बेस ना, B फॉर बेस. ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास मॉड्यूल, हे मॉड्यूलचा तुम्ही यूज करता. ठीक आहे, ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास मॉड्यूल. आणि दुसरं म्हणजे काय यूज करता तुम्ही? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. म्हणजे काय? हे डेकोरेटर तुम्ही यूज करता. तर डेकोरेटर काय आपण ॲडव्हान्स पायथॉनमध्ये शिकू त्याला. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड हे डेकोरेटरचा यूज तुम्ही करता. ठीक आहे. हां, ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड हे काय? डेकोरेटर आहे तुमचं. ठीक आहे. हे यूज करतो आपण. ठीक आहे. क्लास मेथड बघितलं होतं आपण, स्टॅटिक मेथड बनवलं होतं, ते पण काय एक डेकोरेटरच आहे. तसं हे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड पण काय डेकोरेटर, याचा यूज होतो कशासाठी? तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्शनला काय करायचं? इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे.
तर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे अशी क्लास ज्यात मेथड फक्त डिक्लेअर केली असते. काय असते? घेऊ पुढं मी दुसऱ्या याने लिहितो की ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय असतो. व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट क्लास? हा तुम्हाला क्वेश्चन विचारला म्हणजे विचारला जाईल. तर काय असतो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास? इथं काय असतं तुमचं, ज्यात मेथड फक्त काय केली असते, ओनली डिक्लेअर मेथड्स, ओनली डिक्लेअर मेथडला फक्त काय केलं जातं, डिक्लेअर केलं जातं. नुसतं डिक्लेअर केलं जातं म्हणजे तुम्हाला काय वाटतं, याच्यात जर काहीच कोड नाही लिहिलं तर एरर येऊ शकतं. म्हणजे आपण इथं काय यूज करू शकतो, पास, MT द्यायचं आहे ना आपल्याला, पास. इथं काय केलं जातं, फक्त डिक्लेअर ओनली मेथड, नो इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन असतं का? नाही, इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये केलं जात नाही. ठीक आहे. आणि त्या मेथड्सलाच आपण काय म्हणतो, अशा ज्या मेथड्स असतात की ज्याच्यामध्ये काय, की ज्या आपण ह्या मेथड ज्या डिक्लेअर करतो ना आपण, की ओनली डिक्लेअर मेथड्स, आणि त्याच्यामध्ये कोणतं इम्प्लिमेंटेशन नाही राहत, ह्या अशा मेथडलाच काय म्हणतो आपण, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड कशामध्ये असतं तुमच्या, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये तुमच्या असतं. आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास डिरेक्टली ऑब्जेक्ट तयार करू शकत नाही. अजून एक पॉईंट लक्षात घ्या, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकतो का आपण? नो ऑब्जेक्ट क्रिएशन. कोणाचं? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचं तुम्ही ऑब्जेक्ट हे क्रिएट करू शकत नाही. ही काही डिटेल्स आहे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन कोड करण्यासाठी गरजेचे आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे, ओनली त्याच्यामध्ये असा क्लास आहे की त्याच्यामध्ये काही मेथड फक्त डिक्लेअर केले जातात आणि त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन आपण त्याच्यामध्ये कोड काहीच लिहित नाही. त्या मेथडलाच काय म्हणतो आपण, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणत असतो. आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे की MT आपल्याला ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये कोड आपण काहीच लिहित नाही, पास आपण लिहितो इनडायरेक्टली. आणि त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचं कधीच आपलं ऑब्जेक्ट बनत नाही. सिम्पल वेने स्टडी केलं, आपल्याला जास्त टेक्निकली लगेच नाही जायचं, आपल्याला फक्त बेसिक आधी ओव्हरव्ह्यू घेऊन घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला, एक जो कोड करायचं त्याचंच एक्झाम्पल घेतो मी. सिम्पल टॉपिक आहे, जास्त टाईम देण्याची गरज नाही. तुम्ही एकदा जरी समजलं तरी तुमचा टॉपिक हा क्लिअर होऊन जाईल. तर बँक आहे, बँकमध्ये तुम्ही गेला, एक असतं तुमचं डिपॉझिट, की तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे. दुसरं काय असतं तुमचं, विड्रॉ करायचं आहे. काय करायचं आहे, विड्रॉ. आणि थर्ड एक ऑप्शन आहे तुमचा, की तुम्हाला बॅलन्स चेक करायचं आहे. बरोबर, हे 3 ऑप्शन तुम्हाला दिले, डिपॉझिट, विड्रॉ आणि चेक बॅलन्स. हे सर्व ऑपरेशन असतात, पण प्रत्येक बँक वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करते. हे ऑपरेशन राहतं, पण प्रत्येक बँक काय करते, इम्प्लिमेंटेशन वेगवेगळं करते. आता वेगवेगळं करते, मग ते इम्प्लिमेंटेशन जाणून घेण्याची गरज आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काय करायचं, फक्त एवढा ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू लोकांना प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे काय, इंटरनल डिटेल्स काय आहे, बँक कशी काम करते, कोणती बँक काय कशी काम करते, याच्याशी काही घेणं देणं नाही. यांना काय करायचं, फक्त डिपॉझिट करायचे, डिपॉझिट करा, विड्रॉ करायचं, विड्रॉ करा. तुम्हाला चेक बॅलन्स करायचं, बॅलन्स चेक करा. पण तो कसा चेक होतो आहे, काय होतं, या गोष्टीशी काहीच नाही. इंटरनल डिटेल्सला काय करून ठेवायचं, हाईड आपल्याला करून ठेवायचं. ठीक आहे. तो कोड कसा केला जातो त्याकडे आपण जास्त लक्ष देऊ. ठीक आहे, समजलं. आपल्याला आता एक व्ह्यू तयार करून द्यायचा आहे की जे डिपॉझिट, विड्रॉ आणि चेक बॅलन्स नावाच्या 3 मेथड असेल. तो कशामध्ये, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये असेल. त्याच्यामध्ये काहीच इम्प्लिमेंटेशन होणार नाही, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे दुसऱ्या क्लासमध्ये असेल. ठीक आहे, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायचं चालू. ठीक आहे, कोडला आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर पायथॉनचं जे फोल्डर आहे, ड्रॅग अँड ड्रॉप केलं याच्यामध्ये, तुम्ही एकदम कमी टायमामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन हे समजून घेशाल. ठीक आहे. इथं बघा काय करायचं आपल्याला, abs.py. ठीक आहे. इथं सिम्पल मी काय करतो, एक क्लास बनवतो. कोणता क्लास बनवायचा आहे, बँक नावाचा क्लास मी बनवला. पण आता हा क्लास मला ॲब्स्ट्रॅक्ट करायचा, त्यासाठी मला वरती काय करावं लागेल, आधी वरती काय करावं लागेल, एक गोष्ट करावं लागेल. मी लिहितो आहे बघा, फ्रॉम कशामधून, ABC मधून. काय ABC मधून, इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचं तुम्हाला, इम्पोर्ट काय करायचं आहे, ABC काय सांगितलं होतं तुम्हाला मी, ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. हे जे मॉड्यूल आहे त्याच्यामधून तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे. काय जे आता मला काय करायचं आहे, त्या मॉड्यूलमधून मला एक इम्पोर्ट करायचं आहे. आणि एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, त्याला पण काय करायचं आहे तुम्हाला, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मेथड आहे का, नुसती ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, त्याला काय करायचं तुम्हाला, इम्पोर्ट करायचं. केलं इम्पोर्ट. इम्पोर्ट केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं आता मला, हा जो बँक आहे ना त्याला काय करायचं मला, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बनवायचं. तर काहीच नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे ABC तुम्ही केलं आहे ना, बरोबर, इम्पोर्ट केलं आहे ना ABC मॉडेलमधून, ABC आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथडकडून इम्पोर्ट केलं आहे तुम्ही ABC मॉडेलमधून, बरोबर. आणि त्याला आता काय करायचं, मी इनिरेट केलं आहे.
काय केलं, इनहेरिट केलं. कोणत्या क्लासला? ABC मॉडेलमध्ये ॲबस्ट्रॅक्ट ABC नावाचा क्लास आहे, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लास असेल त्याला काय केलं तुम्ही इथे म्हणजे यूज केलं. म्हणजे बँक काय झाला तुमचा, पण बँक ॲक्च्युअलमध्ये कोणता क्लास झाला आता? ॲबस्ट्रॅक्ट क्लास झाला, बरोबर. कोणता क्लास झाला? ॲबस्ट्रॅक्ट क्लास झाला. आणि हे का वापरत होतो आपण? इनहेरिट करायच्या वेळेस ना. तर तुम्ही ABC मॉडेलमधून काय केलं, डायरेक्ट इनहेरिट केलं, तर तुम्हाला काय झालं, हा क्लास कोणता झाला? ॲबस्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये काय करायचं राहतं, मी काय सांगितलं होतं, ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय करायचं असतं? हा कोणता क्लास आहे, इथं मी हॅशटॅग लिहून देतो, ॲबस्ट्रॅक्ट क्लास. याच्यामध्ये काय करतो आपण, मेथड्स, म्हणजे की युजरला मला दाखवायचं काय, मला ॲबस्ट्रॅक्ट मेथड दाखवायची, म्हणजे ते मेथडचं बिहेवियर चेंज करावं लागणार. मेथडचं बिहेवियर कशाद्वारे चेंज करतो? डेकोरेटरद्वारे. तर इथं काय यूज करावं लागेल मला, ॲबस्ट्रॅक्ट मेथड केलं. इथं काय केलं मी, डेफ. सगळ्यात पहिली कोणती होती आपली? डिपॉझिट ना, DEPOSIT, डिपॉझिट. याच्यात काय पास करावं लागेल रे मला, सेल्फ आणि काय, डिपॉझिट म्हणजे काय, अमाऊंट पण टाकावं लागेल ना. तर 2 पॅरामीटर इथं मी बनवले. आणि हे काय रे, फक्त डिक्लेअर करतो ना आपण इथं, बरोबर. जसं हे केलं आहे तसं मला कोणत्या मेथड करायचे अजून, कोणते, विथड्रॉ पण करायची. ठीक आहे, काय केलं मी, विथड्रॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर चेक बॅलन्स. मी तर परत हे केलं, चेक बॅलन्स. तुला समजतंय का, काय नाव आहे तुझं? सोम. काय, सोमच नाव आहे ना. ठीक आहे. सो हे काय आहे तुमचं, ॲबस्ट्रॅक्ट क्लास रेडी झाला. आणि मी ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय सांगितलं होतं, की मेथड आपल्या डिक्लेअर होतील, 1 2 3 मेथड डिक्लेअर झाल्या. आता मला काय करायचं आहे, आता काय करायचं, एक चाइल्ड क्लास बनावा लागेल. आणि हा चाइल्ड क्लास कोणाला इनहेरिट कर, काय चाइल्ड, SBI बनवू आपण, फक्त एकाच बँकचं बनवतो आहे. आता ही मेथड ATMचं मशीन तुमचं तिथे आहे, याच्या मागं कोणत्या बँक करतात ते आता चाइल्ड क्लास असते. मी SBIसाठी बनवतो, तर क्लास काय बनवला मी, स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि याला कोणाला इनहेरिट करायचे, बँकला तुम्हाला काय करायचं आहे, कारण तो चाइल्ड क्लास आहे. ठीक आहे, तुम्ही चाइल्ड क्लास करू शकता ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथं मी करतो डेफ इनिट. मला सांगा, ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं ऑब्जेक्ट बनवू शकतो का? नाही बनवू शकत ना. मग आता मी ऑब्जेक्ट कोणाचं बनवल, SBIचं. कोणाचं बनवल, SBIचं बनवू शकतो. SBI थोडी आपला ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये काय राहील माहिती काय, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन राहील मग कशामध्ये. आणि लोकांना फक्त काय एक इंटरफेस दिसेल, ATM, बँक, बरोबर. पण SBIचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे SBI कसं काय काम करते ते त्याच्याशी घेणं आहे का त्यांना, नाही. त्यांना फक्त एक डिपॉझिट विड्रॉ हीच गोष्ट दाखवायची, बरोबर. इंटरनली कसं काम चालतं आता त्याचा कोड आपण इथे लिहिणार. म्हणजे ही डिटेल्स काय झाली, तुमची इंटरनल डिटेल्स झाली. आणि हाईड केले, वरती तुम्हाला काय दिसते, फक्त मेथड दिसते, बरोबर, डिक्लेरेशन आहे. पण ॲक्च्युअली कसं काम करतं ते कुठे लिहिणार आहे मी, खाली इथं लिहिणार आहे. समजलं. ठीक आहे. काय करेल मी आता, सेल्फ आणि इथं काय करेल मी, सेल्फ कॉमा बॅलन्स. इथं असे 2 नावं घेतले मी. आपल्याला बॅलन्स द्यावं लागेल ना इनिशियली काहीतरी, बरोबर आहे का नाही. मग आता मी ते काय केलं, की जी मॅजिक मेथड इनिटला यूज केलं आणि इथे इनिशियलाइज केलं कशामध्ये, सेल्फ डॉट काय बॅलन्स, BALANCE, बॅलन्स इज इक्वल टू काय, परत मी काय केलं, बॅलन्स. ठीक आहे. की इथं मी बॅलन्समध्ये काय केलं, बॅलन्स म्हणजे इनिशियलाइज करून दिलं. ठीक आहे. आता मला काय करायचं, डिपॉझिट करायचे. तर तिथं काय करायला, आपण डिपॉझिट नावाची वरती मेथड केली, ती तिथे डिक्लेअर केलेली, पण त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं आहे, मला इथं करायचं आहे. तर इथं काय करेल मी, काय नाव होतं त्या मेथडचं, डिपॉझिटचा D काय होता, स्मॉल होता कॅपिटल होता, स्मॉलच आहे ना. ठीक आहे. तिथं काय केलं मी, डिपॉझिट केलं. तर डिपॉझिट झाल्यानंतर काय करायचं मला, सेल्फ कॉमा काय, अमाऊंट. ठीक आहे. सेल्फ कॉमा अमाऊंट कोलन नंतर काय केलं मी, सेल्फ डॉट बॅलन्स इज इक्वल टू काय करायचं मला. आता मला डिपॉझिट झालं म्हणजे काय झालं रे, प्लस इक्वल टू मी तर लिहिलं अमाऊंट. याचं आधी मी एक्झाम्पल घेतलं आहे का तुमचं, अमाऊंट कुठं तरी घेतलं असं ना, का नाही घेतलं. ठीक आहे, चला.
सेल्फ डॉट बॅलन्स इज इक्वल टू अमाऊंट. इथं काय झालं आपलं अमाऊंट ती ॲड झाली, डिपॉझिट झाली. बरोबर का नवीन पैसे ॲड झाले ना करंट बॅलन्समध्ये, तुमचे नवीन बॅलन्स हा ॲड झाला. मग आता मला काय करायचं इथं एक मेसेज द्यायचं की डिपॉझिटेड काय देतो प्रिंट मेसेज देतो मी इथं काय ही डिपॉझिट किती झाली बॉस. बरोबर आहे का नाही. ठीक आहे. काय केलं आपण एक SBI क्लास बनवला आहे. इथे इनिशियलाइज केली सेल्फ डॉट बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स. डिपॉझिट केलं आहे सेल्फ कॉमा अमाऊंट. नंतर काय केलं सेल्फ डॉट बॅलन्स आपली काय झाली अमाऊंट इथं ॲड होऊन गेली आणि डिपॉझिटेड आपल्याला दिसलं. हे काय केलं आपण डिपॉझिटचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन इथं केलं. जसं आपलं डिपॉझिट झालं तसं कोणतं करायचं आपल्याला अजून विड्रॉ डेफ विथड्रॉ. ठीक आहे. विड्रॉमध्ये काय केलं मी इथं खूप काय दिलं आहे त्यांनी आपल्याला त्याचीच घेणार नाही. विड्रॉ म्हणजे काय करतो आपण जर तुमची अमाऊंट जर तुमची अमाऊंट AMOUNT अमाऊंट लेस दॅन इक्वल टू काय झाली कशापेक्षा सेल्फ डॉट बॅलन्सपेक्षा जर तुमची असेल तरच तुम्ही काय करू शकता सेल्फ डॉट बॅलन्सपेक्षा असेल तर तुम्हाला काय करायचं इथं काय करायचं जर तुमचं सेल्फ डॉट बॅलन्सपेक्षा अमाऊंट ही कमी किंवा त्याच्या बरोबर असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता विड्रॉ करू शकता. कशामधून विड्रॉ कराल सेल्फ डॉट बॅलन्स इक्वल टू काय पण मायनस इक्वल टू काय करावं लागेल मला अमाऊंट. बरोबर ना. आपण काय करू मायनस अमाऊंट ती काय करू कमी करू ना वजा करू. बरोबर. नंतर काय करायचं आपल्याला की विड्रॉ अमाऊंट दाखवायची. प्रिंट पण करा ना किती पैसे गेले तुमचे. बरोबर. प्रिंट काय केलं मी विथड्रॉ. ठीक आहे कोलन आणि इथं काय केलं मी कॉमा देऊन सेल्फ डॉट बॅलन्स. ठीक आहे झालं. तर हे झालं हिप. एल्स काय करायचं मला एल्स कोलन इनसफिशियंट बॅलन्स. काय करायचं आहे प्रिंट इनसफिशियंट बॅलन्स. ठीक आहे इनसफिशियंट बॅलन्स जे स्पेलिंग असेल ते बघून घ्या. ठीक आहे. आणि आपल्याला अजून एक मेथड बनवायची कोणती सांगा. ही काय केलं इनसफिशियंट आलं समजलं का तुझ्या अकाउंटमध्ये पैसे कमी येईल तू जास्त पैसे काढायचा प्रयत्न करतो ते इनसफिशियंट बॅलन्स मेसेज मला द्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट आता काय करायचं मला चेक बॅलन्स. चेक बॅलन्स म्हणजे काय रे चेक बॅलन्स म्हणजे काय की तुमची ही अमाऊंट पहिली कशी सेल्फ आणि अमाऊंट दोन्ही लागेल त्याला. बरोबर. आणि आता मला काय करायला लागेल इथं सेल्फ अमाऊंटची गरज नाही आपल्याला इथं कारण सेल्फ डॉट बॅलन्समध्ये तुमचा ॲक्च्युअल बॅलन्स असेल. बरोबर. तिथं काय करेल मी प्रिंट करेल कशाला प्रिंट कशाला युअर बॅलन्स असा मेसेज देऊ का इथं युअर करंट बॅलन्स कोलन आणि किती येतो कॉमा करून लिहिलं तर सेल्फ डॉट बॅलन्स. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं आपल्याला इथं आपल्याला करायचं आहे ACC जो तुमचा SBI क्लास आहे त्याला तुम्हाला इथं यूज करायचं आणि याच्यामध्ये किती द्यायचे आपल्याला 1000 रुपये इथं मी काय केले पास केले. SBI काय झाला तुमचा क्लास झाला ना चाइल्ड क्लास आहे ना तो. बरोबर. त्याचं मी काय केलं ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्यामध्ये करंट बॅलन्स किती टाकले मी 1000. आणि आता मी काय करतो आहे 3 मेथड इथं करतो आहे. एक म्हणजे की मला ACC डॉट
डिपॉझिट. किती डिपॉझिट करू मी इथं? 5,000 करून देऊ. ठीक आहे, 5,000 डिपॉझिट केलं. नंतर काय केलं, ACC डॉट, मला काय करायचं आहे, डिपॉझिट झाल्यानंतर काय करायचं मला, विड्रॉ. विड्रॉ म्हणजे किती विड्रॉ करू मी, 500 रुपये करू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो मी, ACC डॉट बॅलन्स मला चेक करायचं आहे. तर मला सांगा 1000मध्ये 5,000 ॲड केले, किती झाले? हां, चेक बॅलन्स ना, CH. ठीक आहे, चेक बॅलन्सला तुम्ही इथं बनवलं आणि या बॅलन्सला मी खोडून टाकलं. ठीक आहे, झालं. मला सांगा 1000 होते, 5,000 ॲड झाले, 6,000. 6,000मधून 500 गेले, किती उरले? 5,000. ठीक आहे, मग आता चेक बॅलन्स केल्यावर किती आले पाहिजे तिथं? हे बघा 5,000. विड्रॉ किती झाले? विड्रॉ केल्यानंतर एवढा बॅलन्स तुमचा उरला, बरोबर. सॉरी, इथं काहीतरी आपण चूक केली, म्हणजे वरती कोडमध्ये आपल्याला विड्रॉ केल्यावर विड्रॉ अमाऊंट दिसायला पाहिजे ना. हां, इथं अमाऊंट करावं लागेल ना. अरे 1000 होते, हां बरोबर आहे ना, 1000 होते, तुम्ही त्याच्यात किती टाकले? 5,000 टाकले. 6,000. 6,000मधून 500 गेले, किती उरले? 5,500. म्हणजे तो आपल्याला करंट बॅलन्स तिथं दाखवते, पण मला विड्रॉ अमाऊंट दाखवायची तिथं. विड्रॉ अमाऊंट इथं काय करावं लागेल, मला अमाऊंट करावं लागेल, बरोबर. हे समजलं काय केलं मी, बरोबर आहे ना. याला रन केलं मी, रन केलं, बघा काय आलं, 5,000 होते, तुम्ही डिपॉझिट 5,000 केले, तुमचे करंट बॅलन्स 1000 होता, 6,000 झाले. 6,000मधून 500 गेले, तर उरणार किती तुमचे? 5,500. समजलं. आता इथं बघा काय केलं मी, पूर्ण कोड बघा. ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे, याच्यात काय झालं, हे सगळ्या मेथड फक्त डिक्लेअर केलेले आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला फक्त इथं काय एक व्ह्यू एक प्रोव्हाइड करून दिला, पण त्याच्या मागचे इंटरनल डिटेल्स कुठे इम्प्लिमेंट झाले तुम्ही त्याच्या चाइल्ड क्लासमध्ये, SBI म्हणून. असे तुम्ही या असा एक व्ह्यू क्रिएट करून मल्टिपल चाइल्ड क्लास तुम्ही बनवू शकता. SBI, बँक ऑफ बडोदा, असे वेगवेगळे त्यांचे इम्प्लिमेंटेशन ते वेगवेगळं तुमचं राहील. म्हणजे इंटरनल डिटेल्स हाईडच करून ठेवणं आणि मग फक्त तुम्हाला इसेन्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, की इथं जाऊन तुम्ही डिपॉझिट करा, इथं जाऊन तुम्ही विड्रॉ करा, इथं तुम्हाला पिन टाकायचं आहे. ही काय प्रोसेस तुम्हाला फक्त दाखवणं, पण त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन दुसरीकडे काय केलं जातं, इम्प्लिमेंट. आणि हे इंटरनल इम्प्लिमेंटेशन हाईड करून ठेवायचं असतं आणि एक फक्त शोईंग इंटरफेस तुम्हाला दाखवायचं असतं. ह्या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, ॲबस्ट्रॅक्शन म्हणत असतो. समजलं ॲबस्ट्रॅक्शन काय आहे? ठीक आहे, ठीक आहे. तर हे ॲबस्ट्रॅक्शन आहे, एकदा व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर ब्लँक क्लास, इथं बँक क्लास काय झाला तुमचा, ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे. याच्यात 3 मेथड आहे, डिपॉझिट, विड्रॉ, चेक बॅलन्स. फक्त स्ट्रक्चर तिथं डिफाईन आहे, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन इथं झालेलं आहे, मेथडला तुम्ही कॉल केलेले. तर ॲबस्ट्रॅक्शन म्हणजे काय, डेटा हॅडिंग आणि प्लस फक्त ओनली रिक्वायर्ड डिटेल्स असतं. ॲबस्ट्रॅक्ट क्लास ऑब्जेक्ट कधी तयार करू शकत नाही. मी ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं का? नाही. ॲबस्ट्रॅक्ट क्लास कोणत्या बँकचं ऑब्जेक्ट बनवलं का? नाही. तर ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं कधीच तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर काय, ॲबस्ट्रॅक्ट मेथडमध्ये तुम्हाला काही बॉडी दिसली की तुम्ही काय लिहिलं का कोड? नाही. आलं ना. त्याच्यानंतर चाइल्ड क्लासमध्ये इम्प्लिमेंटेशन देणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर इथं इम्प्लिमेंटेशन दिलं नाही तर तुमचं एरर 100% येणार. नुसतं मेथड डिक्लेअर करून चालणार आहे का? नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला चाइल्ड क्लासमध्ये द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक होमवर्क आहे की इनकॅप्सुलेशन आणि ॲबस्ट्रॅक्शन यांच्यामध्ये डिफरन्स काय, हे पॉईंट तुम्हाला स्टडी करायचे. ठीक आहे. मी जेवढं सांगितलं तेवढं समजलं. ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं ऑब्जेक्ट बनवू शकतं का? ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये नुसतं मेथडमध्ये बॉडी असते का? नाही. जर तुम्ही मेथड डिक्लेअर केली ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये, तर चाइल्ड क्लासमध्ये त्याचं काय इम्प्लिमेंटेशन लिहिणं गरजेचं आहे. समजलं. हे 3-4 पॉईंट आपल्याला. आणि ॲबस्ट्रॅक्ट क्लास तुम्ही इनहेरिट करू शकता ना, बरोबर. ठीक आहे. हे पॉईंट तुम्हाला समजले पाहिजे. आणि ॲबस्ट्रॅक्ट पायथॉनमध्ये कोणत्या मॉडेलचा यूज करतो आपण? ABC मॉडेलचा यूज करतो. आणि ABC मॉडेलमधून कोणतं डेकोरेटर यूज केलं होतं आपण? ॲबस्ट्रॅक्ट मेथड आपण यूज केली. आणि हे डेकोरेटर काय करतं? मेथडचं बिहेवियर चेंज करायचं काम करते. याआधी आपण कोणते डेकोरेटर यूज केले? @ बघितलं, क्लास मेथड आणि स्टॅटिक मेथड, बरोबर. हे 2. ठीक आहे. लिहून घ्या पूर्ण हा कोड. आणि आपल्या ॲबस्ट्रॅक्शनचं एवढंच होतं आज.